इतिहासामध्ये असलेल्या काही व्यक्तिमत्वांच्या बद्दलचं तुमच्या आणि माझ्या मनातलं आकर्षण वयाच्या सगळ्या टप्प्यांवरती अगदी तसंच टिकतं आणि काही व्यक्तिरेखांच्या बाबतीमध्ये तर हे आकर्षण वयानुसार वाढीलाच लागतं. काय असतं बघा, इतिहास हा घटनांचा अभ्यास करतो आणि त्या घटनांच्या मध्ये केंद्रस्थानी ज्या व्यक्ती असतात, त्या व्यक्तींचं वर्तन आपल्याला सांगतो. मानसशास्त्र आपल्याला सांगतं, की या व्यक्तीच्या मनामधल्या प्रेरणा कोणत्या होत्या? विचार काय होते? भावना काय होत्या? आणि म्हणून इतिहासाच्या द्वारे आपल्याला त्या महान व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करता येईल का? असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये आला. आणि त्यातून या अभ्यासाची निर्मिती झाली. आपण सगळेजण शिवाजी महाराजांना ओळखतो. ते एक धुरंधर राजकारणी, एक सेनानायक म्हणून. पण एक उत्तम प्रशासक म्हणून सुद्धा शिवरायांची कीर्ती होती. त्या दृष्टीनं काही आपण खूप वेळा त्यांच्याकडे पाहत नाही. मग माझ्या असं मनात आलं, की शिवरायांच्या प्रशासन पद्धतीच्या संदर्भातली माहिती आपण जर गोळा केली आणि त्यातून आपल्याला शिवरायांच्या मनाचा ठाव घेता येतोय का? त्यांच्या स्वभावातले, त्यांच्या व्यक्तिमत्वामधले जे काही गुणधर्म आहेत, ते आपल्याला कळू शकतील का? आणि शिवाजी महाराजांना जाणून घेण्याची ही एक पद्धत असू शकेल का? म्हणून या अभ्यासाला सुरुवात झाली. आणि आपण जसजसा एखादा अभ्यास करत जातो, तसे आपण त्याच्यात अधिकाधिक गुंतत जातो आणि आपल्याला माहिती असलेली ती व्यक्तिरेखा एका वेगळ्या पद्धतीने जाणवायला लागते. माझ्याही बाबतीत नेमकं असंच झालं. आणि मला भेटलेले शिवाजी महाराज या अभ्यासातून आज तुमच्यासमोर मांडायचा हा प्रयत्न आहे. सादरीकरण जे आहे ते मी मराठीत करणार आहे. पण ज्या स्लाइड्स आहेत त्या इंग्रजीमध्ये आहेत. त्याचं कारण असं, की बऱ्याच वेळेला संदर्भ जे आहेत ते मी इंग्रजी पुस्तकातून घेतले आहेत आणि दुसरं असं, की आपल्यापैकी अनेक खास करून तरुण असे आहेत, की ज्यांना इंग्रजी वाचणं आणि मराठी ऐकणं हे कॉम्बिनेशन जास्त पटतं. तेव्हा ह्या सगळ्यांच्यासाठी वेगवेगळ्या वयोगटातल्या शिवप्रेमींसाठी आपण हा अभ्यास आता एकत्र मिळून करूया.